नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक हो, आज आपल्या इथे एक असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांना उद्योग विश्वात ॲल्युमिनियम मॅन म्हणून ओळखलं जातं. अर्थातच आजचे आपले पाहुणे आहेत प्रसिद्ध उद्योजक भरत गीतेजी. भरतजींबद्दल सांगायचं म्हणजे बीड जिल्ह्यातल्या छोट्या गावामध्ये त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला, तर ते आज थेट जागतिक पातळीवर औद्योगिक क्षेत्रामध्ये देशाच्या विकासामध्ये हातभार लावतात. तर हाच सगळा त्यांचा प्रवास आज आपण त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या टॉरल इंडिया या कंपनीचा प्रवास आणि मेक इन इंडियामध्ये त्यांचा असलेला सहभाग याविषयी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आपण आलात आणि ते थेट या औद्योगिक क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर आता तुम्ही एक नावाजलेला चेहरा झालेला आहात. तर हा सगळा प्रवास नक्कीच तितकाच ओपान असणार आहे, नक्कीच खडतर असणार आहे, संघर्षमय असणार आहे. तर याविषयी आज आम्हाला तुमच्याकडून खूप जाणून घ्यायचं आहे. पण मला वाटतं सुरुवात आपण तुमच्या बालपणापासून करूया की बालपण कसं होतं, कौटुंबिक पार्श्वभूमी काय, या आठवणींना उजाळा देताना काय सांगाल? बालपण म्हटलं तर एक फार साधेपणा होता. म्हणजे आपण जे साधन संपत्ती किंवा त्याची अवेलेबिलिटी जी आहे फार कमी होती. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला असल्यामुळे आणि आम्ही 6 भावंड होतो, 3 बहिणी 3 भाऊ. तर फार लिमिटेड रिसोर्सेस होते, पण मूल्य ही फार महत्त्वाची होती घरामध्ये. आईवडिलांनी जरी आईचं तर काहीच शिक्षण नाही, वडिलांचं शिक्षण जेमतेम 3री 4थीपर्यंत झालं होतं, पण शिक्षणाचं महत्त्व त्यांना होतं. आणि शिक्षणामुळे तुम्ही सर्वजण तुमच्या ज्या काही अंतर आहे, कारण आम्ही लहानपणी पाहिलं तर 10 किलोमीटरच्या परिघाच्या बाहेर जाऊ शकलो नाहीत. म्हणजे बसमध्ये सगळे पाहुणे, मावशी असेल, काका असतील, ते फार दूर नव्हते, 4-5 किलोमीटरच्या अंतरावर. काही वेळा तर पायी प्रवास पण असायचा. म्हणजे असं ऐकायला असं वाटेल की कुठे आपण 1950चं बोलतोय, पण हे 80च्या दशकातलं बोलतोय. तर मराठवाडा आहे, त्यामुळे तिथे जे काही डेव्हलपमेंट आहे, सुधारणा आहे, ती फार कमी होती आणि जेमतेम परिस्थिती होती. पण शिक्षणाचं महत्त्व वडिलांनी लहानपणापासून सांगितलेलं असल्यामुळे आणि त्यांनी खूप कष्ट करून आम्हाला शिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ते किंबहुना यशस्वी पण झाले. नंदागौळ सारख्या छोट्याशा खेड्यातनं परळीसारख्या, त्यावेळी तर तालुकाही नव्हता, पण परळी हे चांगलं शहर होतं, एक छोटंसं शहर होतं. तिथे सरस्वती शाळेमध्ये शिक्षण घेत असताना एक लक्षात आलं की आपण आपल्या जर क्षितिजाच्या ज्या कक्षा आहेत त्या रुंदवायच्या असतील तर आपण बाहेर गेलं पाहिजे, पुण्यासारख्या शहरात शिकलं पाहिजे. त्यामुळे जिद्द आणि चिकाटी, मेहनत हे करून लहानपणीचं पूर्ण शिक्षण जे आहे चांगल्या पद्धतीने घेतलं. त्याचबरोबर 12वीला चांगले मार्क्स पडले आणि आपण सर्वजण महाराष्ट्रीयन जाणतो, किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लातूर पॅटर्न हा फार प्रसिद्ध झाला होता. लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला आणि तिथून पुढे 11वी-12वीचं हे शिक्षण सुरू झालं. आणि मग हा शिक्षणाचा प्रवास चालू असताना काही स्वप्न होती का की पुढे गेल्यावर हे बनायचंय किंवा या क्षेत्रात जायचंय, असं काही का एका मागोमाग एक गोष्टी घडत गेल्या? माझ्या मते ज्या पद्धतीची परिस्थिती होती, आपण काय करत असतो, जर काका, वडील, आपली आई कुठेतरी कुठल्या तरी व्यवसायामध्ये आहे किंवा प्रोफेशनमध्ये आहे, तिथून आपण त्यावरनं आपले रोल मॉडेल बनवत असतो, प्रेरणा घेत असतो. तर अशा काही प्रेरणा घेण्यासाठी फार काही व्यक्तिमत्व नव्हते, सगळी शेतकरीच होते. तर नेहमी असं वाटायचं की कुठेतरी एखादी वेळेस ना असं शिंप्याकडे टेलर शॉपमध्ये गेल्यानंतर असं वाटायचं की आम्ही ज्या भागातनं आलो त्या भागामध्ये फार पार्श्वभूमी पॉलिटिकल होती, तर बरेचसे मोठे नेते मंडळी तिथे आपले कपडे शिवायला यायचे. मला असं वाटायचं की आपण टेलर बनायचं का किंवा आपण बस कंडक्टर बनायचं का, कारण आपल्याला प्रवास करता येईल. कारण फार जास्त प्रवास तर काही जीवनामध्ये असा 10वीपर्यंत करता आला नाही. फार मोठी स्वप्न नव्हती, छोटी छोटी स्वप्न होती. पण एवढं आहे की एक लक्षात येत होतं की आपण जर चांगलं शिकलो, पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी, अशा मोठ्या शहरामध्ये गेलो तर आपल्याला आणखी पुढे शिकण्यासाठी आणखी बाहेर देशात जाता येईल, ह्या नक्कीच कल्पना किंवा ही स्वप्न पडायची. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ज्याला आपण COEP म्हणतो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे,
हे भारत देशातलं आणि आशिया खंडातलं दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. याला 170 वर्ष नुकतेच पूर्ण झाले. या अशा प्रसिद्ध आणि उच्च स्तरावरच्या एक अभियांत्रिकीच्या महाविद्यालयामध्ये मला प्रवेश मिळाला. त्यासाठी 12वीमध्ये चांगले मार्क्स मिळाले. मेटलर्जी, ज्याला आपण धातुशास्त्र म्हणतो, इथे प्रवेश मिळाला. नक्कीच त्यावेळी मला धातुशास्त्र काय आहे हे माहिती नव्हतं, पण पुढे उलगडत गेलं. आणि त्यातनं दुसऱ्या वर्षी मला तरीसुद्धा वाटत होतं की आपण कुठेतरी यांत्रिकी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घ्यावा. पण पहिल्या वर्षानंतर मला लक्षात आलं की मेटलर्जी ही सर्व इंजिनिअरिंगची एक मदर आहे. कारण मेटलशिवाय कुठलंही इंजिनिअरिंग, म्हणजे तुम्ही सिव्हिल घेतलं, मेकॅनिकल घेतलं, इलेक्ट्रिकल, कुठलंही इंजिनिअरिंग किंवा कुठलंही क्षेत्र हे पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे मी अभियांत्रिकी जे धातूचं निवडलं होतं त्याच क्षेत्रामध्ये पुढे कंटिन्यू केलं. अच्छा. आणि मग नक्कीच तुमच्या या विचारांना, तुमच्या अभ्यासाला एक मोठ्या कक्षा तुमच्या रुंदावल्या असतील पुण्यात आल्यावर, COEP सारख्या कॉलेजमध्ये आल्यावर. आणि त्याच्यानंतर मग थेट प्रवास घडला तो जर्मनीचा. मग मला हे जाणून घ्यायचं आहे की जर्मनीच का निवडलं आणि असं बाहेर देशात जाऊन शिकावं असं का वाटलं? यामध्ये पण तोच भाग होता जो मी पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षाला मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जावं वाटलं. तसंच मेटलर्जी हे महत्त्वाचं आहे. मग ते कुठे जास्त महत्त्वाचं आहे, संशोधन कुठे जास्त होतात, मेटल किंवा मेटलर्जी प्रसिद्ध कुठल्या देशामध्ये आहे, तर मी भारत फोर्जमध्ये इंटर्नशिप करत होतो त्यावेळी. त्या भारत फोर्जमध्ये जे आमचे सुपर बॉस होते त्यांनी मला सांगितलं की तुला जर मेटलर्जीमध्ये किंवा धातुशास्त्रामध्ये जर पुढे काम करायचं असेल, चांगलं संशोधन करायचं असेल, त्यामध्ये एखादा उद्योग करायचा असेल, तर तू जर्मनी निवडलं पाहिजे. कारण जर्मनीमध्ये अशा असंख्य विद्यापीठं आहेत जिथे मेटलर्जीचा चांगला विषय शिकवला जातो. त्यामुळे मी जर्मनीचं जे आहे ते सिलेक्शन केलं. अच्छा. आणि मग तुम्ही किती वर्ष होतात तिथे? 10 वर्ष होतो. शिक्षणासाठी फक्त 1-1.5 वर्ष असेल, 1.5 ते 2 वर्ष. त्यानंतर मी 7-8 वर्ष तिथे अनेक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, BMW असेल, महाले असेल, या अशा जगप्रसिद्ध आणि मल्टीनॅशनल जागतिक स्तरावर काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये 1 दशकाचा अनुभव घेण्याचा मला तिथे संधी मिळाली. काय अनुभव तुम्हाला मिळाले, काय एक्सपिरियन्स तिथे मिळाला आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला, ज्याला आपण टेक अवे म्हणू शकतो? त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की जर्मनी फक्त मेटलर्जीमुळे नाही, पण जर्मनी म्हटलं की आपण त्याला तपशीलता, प्रिसिजन, क्वालिटी ओरिएंटेड, गुणवत्ता बघितली जाते, शिस्त, डिसिप्लिन, या गोष्टींकडे सुद्धा फार बघितलं जातं. तर त्या अनेक अशा गोष्टी, फक्त तंत्रज्ञानच नाही किंवा इंजिनिअरिंगच नाही, धातुशास्त्रच नाही, तर त्याचबरोबर मॅनेजमेंट स्किल, डिसिप्लिन, पंक्च्युअलिटी, म्हणजे परफेक्ट काम कसं करायचं असतं, हे त्या लोकांकडे शिकण्यासारखं होतं. आपल्याला कधी पहिल्या एखाद्या दुसऱ्या वेळेला जर 10 मिनिट उशीर झाला एखाद्या मीटिंगला, तो माणूस म्हणजे चिडून जायचा. आणि ही लोक मात्र, आपण त्यांना जर आपल्या घरी बोलवलं असेल तर ती बरोबर 6 वाजता बेल अशी रिंग करायची. तर मी विचारायचो की कसं काय असं करता तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की तुमची जर अपॉइंटमेंट 6ची असेल तर आम्ही अर्धा तास त्या एरियामध्ये आधी येऊन थांबतो. मग आसपासच्या एरियामध्ये एखादं शॉपिंग मॉल वगैरे, तिथे काही आपलं जर काही घ्यायच्या गोष्टी राहिलेल्या असतील तर त्या घेत बसतो. म्हणजे त्या परिघाच्या जवळपास येऊन थांबतो आम्ही. तंत्रज्ञान, त्याचबरोबर शिस्त, कामाची तपशीलता, ह्या सगळ्या गोष्टी शिकून एक शिदोरी बांधण्याचा प्रयत्न केला. हे काम करत असताना हे पण पाहिलं की आपल्या देशासाठी काय घेऊन जाता येईल यातनं, ह्याचा नेहमी विचार करत राहिलो. तिथली जी काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तिथलं पूर्णपणे जे काही आजूबाजूला आपल्या साधन सामग्री जी म्हणतो त्याच्यावर नेहमी विचार करायचो. सकाळी उठल्यापासून ब्रश करताना सुद्धा की इथे काय पद्धत आहे, आपल्याकडे कशी पद्धत आहे, याची तुलना मला करता आली. तिथलं कल्चर शिकता आलं, तिथल्या लोकांचा थोडाफार अभ्यास करता आला, आपली सुद्धा मूलतत्व त्यांना पण सांगता आली की आपण आपलं कल्चर, आपली संस्कृती ह्याच्याबद्दल काय विचार करतो. ह्या अनेक अशा लर्निंग ज्या आहेत, आणि टेक अवे फार मोठा, आणि त्याचा मी म्हणेल की भंडारा फार मोठा आहे. भरत गीते यांच्याशी आपण अशीच चर्चा चालू ठेवूया, पण तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. प्रेक्षक हो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा हॅलो सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण बातचीत करतोय
प्रसिद्ध उद्योजक भरत गीते यांच्याशी. सर, ब्रेकपूर्वी तुम्ही आम्हाला तुमचा शैक्षणिक प्रवास सांगितलात की कशा पद्धतीने तुम्ही जर्मनीपर्यंतचा प्रवास घडवलात, तिथे शिक्षण केलं आणि त्यानंतर तिथेच 10 वर्ष तुम्ही नोकरी केलीत आणि तो सगळा अनुभव गाठीशी बांधून ते सगळं सोडून, खरं तर तुम्ही तिथे स्थिरावला होतात, पण ते सगळं सोडून पुन्हा एकदा तुम्ही भारताकडे वळलात आणि त्या अनुभवांचा फायदा तुम्ही आपल्या या मातीला करून दिलात आणि इथे येऊन स्वतः कंपनी स्थापन करावी. टॉरल इंडिया ही तुमची कंपनी, म्हणजे म्हटलं तर हा खूप मोठा धाडसी निर्णयही असणार आहे. तर ही कंपनी स्थापन करावी असं का वाटलं? त्याचे उद्देश काय किंवा हेतू काय होता? याबद्दल मी असं सांगेल की माझं लक्ष हे पहिल्यापासून हेच होतं की विदेशात जायचं, तिथलं तंत्रज्ञान शिकायचं. एक आपल्या देशामध्ये कुठेतरी काय कमतरता आहे तंत्रज्ञानामध्ये, तेच तंत्रज्ञान भारतामध्ये आणायचं. तर भारत देश हा गाभाच होता, म्हणजे आपल्या देशाबद्दलच काहीतरी करायचं होतं आणि आपल्या देशात यायचं होतं. पण त्याचबरोबर नक्कीच आपण जेव्हा 10 वर्ष राहतो, स्थिरावतो, त्यावेळी असं होतं की अरे राहू द्या, कशाला जायचंय. पण त्याचा जो ब्रेकिंग पॉईंट आपण म्हणतो ना, इनिशिएशन जे आहे ना, ते कुठे झालं की मी जेव्हा ॲल्युमिनियम ह्या धातूमध्ये काम करत होतो, त्यावेळी मला असं लक्षात आलं की आपल्याकडे बरेचसे एनर्जी, रेल्वे अशा क्षेत्रामधल्या कास्टिंग ज्या आहेत आणखीही विदेशातनं येतात. मग मी विचार केला की आपण ही जी टेक्नॉलॉजिकल गॅप शोधायचा होता तो आपल्याला मिळालेला आहे. आपण आता या क्षेत्रामध्ये काम भारतामध्ये जाऊन करू शकलो पाहिजे. आणि त्याचवेळी मला सांगायला नक्कीच प्रेक्षकांना आनंद होईल की मी जेव्हाही ज्याही BMW किंवा महाले अशा जागतिक कंपन्यांमध्ये काम करत होतो, त्यावेळी मला आपला देश नेहमी दिसायचा, ही कंपनी मला भारतात दिसायची. मला असं वाटायचं की हे सगळं तंत्रज्ञान, हे सगळं जे शिस्तबद्ध कार्यक्रम आहे किंवा स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी आहेत, ह्या भारतात असल्या पाहिजे. म्हणूनच मग माझं एक स्वप्न होतं की आपण अशी काहीतरी एखादी कंपनी काढू का, आणि तो जो गॅप आहे तो मला सापडला होता ॲल्युमिनियम कास्टिंगच्या माध्यमातून. मग मी तिथे काम सुरू केलं की सगळं जे काही आपले किल्ले जिंकलेली होती ती सोडून दिली, महालेमधला जॉब सोडून दिला आणि कामगार म्हणून एका छोट्या 35 कामगारांच्या कंपनीमध्ये काम करायला लागलो. म्हणजे हे सगळं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड वगैरे विसरून, म्हणजे परत एकदा आपण त्याला लर्निंग अनलर्निंग म्हणतो, शिकायचं आणि परत अशिक्षित व्हायचं. हा उद्योगाचा फार मोठा एक लेसन आहे किंवा धडा आहे. कारण आपण जेव्हा शिक्षण करून मी एवढा शिकलेला आहे आणि मला उद्योगामध्ये पडायचंय, याच्यामध्ये थोडीशी एक काय म्हणतो आपण त्याला तफावत असते. तर ती तफावत मी सोडून दिली आणि कामगार म्हणून काम करायला लागलो. आणि मोल्ड कसे बनवायचे, मातीपासून ते ढाचे कसे बनवायचे, कोर कशा ठेवायच्या, हे कामगार म्हणून 30-40 किलोचे साचे मी स्वतः उचलून तिथे एक 8 तास काम करायला लागलो आणि पुढचे 4 तास भारतातल्या कंपनीचं नियोजन करायला लागलो. त्यामुळे हे जे मूलतत्व होती ती पहिल्यापासून अशीच होती की भारतात काहीतरी घेऊन यायचंय. तर नक्कीच तुम्हाला खूप आव्हानांना तोंड द्यावं लागलं असेल की अनेक समस्या, तर त्याविषयी काय सांगाल? आणि टॉरल इंडिया हे नाव या मागचं काय गोष्ट आहे? त्यामध्ये असं आहे ना, अनेक अडचणी आल्या, अनेक संकट होती. जेव्हा मी भारतामध्ये आलो तेव्हा G&B मेटल कास्टिंग म्हणून जी कंपनी बनवली होती, त्याचं रूपांतर आता त्याचं नाव चेंज करून 2016ला हे तौराल इंडिया झालं. आणि तौराल इंडिया अशामुळे कारण त्याच्यामध्ये तौरस आणि ॲल्युमिनियम याचं तौराल झालेलं आहे. तौरस आणि ॲल्युमिनियम. सो काही भाग यातला घेतलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही मार्केटमध्ये सुद्धा फार ॲग्रेसिव्हली, आणि ॲल्युमिनियम हा एक चांगला पकड आणि मजबूत धातू आहे अशा पद्धतीची ते आमच्या तौरालमध्ये सुद्धा त्या वळूची, तौरासची शिंग आहेत. सो संकट अशी आली की G&B मेटल कास्टिंग फार, तुम्ही जसं म्हटलं, सामान्य कुटुंबातनं आलं असल्यामुळे जी काही पुंजी जमवली होती, 4 पैसे जमवले होते जर्मनीमध्ये नोकरी करत असताना, ती सर्व त्या उद्योगामध्ये लावली. आणि असं लक्षात आलं की कच्चा माल तर बनवतोय, पण त्याला पक्का करण्यासाठी आणखी पुढे मशिनरी, बऱ्याचशा गोष्टी लागणार आहेत. काही लोक तर येऊन म्हणायचे की भरत कशाला आला असेल इकडे वापस, त्याचं सगळं जीवन चांगलं चाललं होतं. पण त्याचवेळी उत्साह पण या गोष्टीचा यायचा की एक जर्मन
मॅनेजिंग डायरेक्टर आला, कंपनीचा संचालक आलेला होता आणि तो माझ्या त्या छोट्याशा खेडशिवापूर बँगलोर हायवेवर तो प्रकल्प होता, छोटासा होता, एक 10 गुंठ्यामध्ये आणि तो पण भाडेतत्वावरच होता. 10 कामगार आणि मी काम करायचो तिथे. तर तो आल्यानंतर त्यांनी तो पूर्णपणे प्लांट पाहिल्यानंतर प्रोसेसेस त्याची ठेवाठेव पाहिल्यानंतर म्हटलं मी अनेक जर्मन कंपन्यासुद्धा फाउंड्री पाहिलेल्या आहेत ॲल्युमिनियमच्या, पण मला ही जर्मन कंपनीसारखी वाटली. त्यामधनं एक उत्साह मिळाला की आपण पुढे करू शकतो. पण अडचण पैशाची होती, कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पुढे मशीनिंग, क्वालिटी सिस्टीम, पुन्हा पेंटिंग, हीट ट्रीटमेंट हे आपल्या प्लांटमध्ये नव्हतं. आपण कच्चा माल बनवायचो आणि विदेशाला पाठवायचो आणि तो तिथे मशीनिंग व्हायचा. भारतामध्ये तर कसं आहे ना की मार्केट मिळायला वेळ लागला, कारण भारतामध्ये त्या काळामध्ये 2013-14च्या काळामध्ये मार्केट फार प्राईस सेन्सिटिव्ह होतं. त्यामुळे भारतामध्ये हळूहळू माल आमचा विकला जाऊ लागला. पण विदेशामध्ये जो गेला होता तर त्यांना कच्चा नाही पक्का माल पाहिजे होता, मग गुंतवणूक पाहिजे होती. मग मी 2015मध्ये मेक इन इंडियाचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपला मेक इन इंडियाचा पहिल्या वेळी लॉन्चिंग हे जर्मनीमध्ये केलं. त्यावेळी त्यामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यावेळी होते, त्यांच्याबरोबर डेलिगेशनमध्ये त्यांच्याबरोबर सहकारी म्हणून जाता आलं. तिथे काही अनेक लोकांच्या ओळखी झाल्या आणि तिथून मग ते बिल्ड ऑन करत गेलो, मी वाढवत गेलो ते संपर्क. नक्कीच त्या संपर्कातनं लगेच सगळं काही होत नाही. तुम्हाला तुमचे स्वतःचे वैशिष्ट्य, तुमचं स्वतःची काहीतरी एक स्ट्रॉंग बाजू जी आहे त्या बाजूने आपल्याला काम करावं लागतं. काही लोकांचे संपर्क झाले, त्यामध्ये टोनी आलुटेक म्हणून एक कंपनी आहे, जर्मनी आणि पोलंडमध्ये आहे. त्यांच्याबरोबर भागीदारी करून हा 2016मध्ये तौरालचा जन्म झाला आणि त्या माध्यमातून 300 कोटी रुपयाची गुंतवणूक मी भारतामध्ये आणू शकलो. क्या बात है. आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मूळ धातू जो निवडला तो ॲल्युमिनियम निवडला, तर ते का? आणि खरंच तुम्हाला उद्योग विश्वात ॲल्युमिनियम मॅन म्हणूनही तुमची आता ओळख निर्माण झालेली आहे. तर अर्थातच तुमच्या या कामामुळे तर ॲल्युमिनियम हा धातू निवडण्यामागचं मेन कारण काय आहे, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत? ॲल्युमिनियम हा धातू जो आहे ना, तो बऱ्याचशा देशांनी मागच्या 30-40 वर्षामध्ये त्याला फ्युचर मेटल असं म्हणून नाव दिलेलं आहे, कुणी डिफेन्स मेटल म्हणून दिलेलं आहे. कारण हा एकदम हलका धातू आहे. म्हणजे जेवढं हलकी वस्तू तेवढी पळणार जास्त, इंधन कमी लागणार, त्याचं घर्षण कमी होणार, त्यामुळे मेंटेनन्स कमी असणार. त्यामुळे याचा स्ट्रेंथ टू वेट रेशो जो आहे तो चांगला आहे. त्याचबरोबर गंज याला चढत नाही, करोजन रेजिस्टंट आहे. त्याचप्रमाणे ह्याची रिसायकलेबिलिटी, पुन्हा पुन्हा ह्याचा जो वापर आहे तो खूप वेळा करता येतो. म्हणूनच आपण ह्याला ग्रीन मेटल पण म्हणतो. म्हणजेच याला आपण सस्टेनेबल धातू म्हणू शकतो, शाश्वत धातू म्हणू शकतो. अशा अनेक ह्याचे गुणधर्म आहेत ज्यामुळे ॲल्युमिनियमची निवड केली. त्याचबरोबर ॲल्युमिनियमचा वापर भारतामध्ये फक्त 3 kg पर कॅपिटा होतो. म्हणजे प्रत्येक माणसामागे 3 किलो वापरला जातो, जेव्हा की पूर्ण जगामध्ये म्हणजे 11 किलोपर्यंत हा धातू वापरला जातो. आपण खूप मागे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे 4 पटीने मागे आहेत. तर हा ॲल्युमिनियमचा वापर वरचेवर भारतामध्ये वाढणारच आहे. त्यामुळे ह्या धातूचं मी निवड केली. वापर वाढणार आहे तुम्ही म्हणतायत, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये, कशासाठी, याविषयी थोडंसं भविष्याविषयी बोलताना नक्कीच मला आणि प्रेक्षकांना पण सांगायला आवडेल की आज तौराल इंडिया ही कंपनी एनर्जी, रेल्वे, डिफेन्स, त्याचबरोबर रोबोटिक्स असतील, अशा हेल्थकेअर, आरोग्य, अशा अनेक क्षेत्रामध्ये आपली उत्पादनं देत आहेत. आणि ही उत्पादनं अदरवाईज आपल्या आधी ती बाहेर देशात नाही यायची, त्यामुळे याला इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं आपण काम करत आहोत. या क्षेत्रामध्ये तर त्याचा वापर होतच आहे. त्याचबरोबर आणखी काही नवीन क्षेत्र येऊ शकतात. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी वापरलं जाऊ शकतं. जसं की आपण जर मिडल ईस्टमध्ये, दुबईमध्ये वगैरे गेलो तर जे काही हायवेवर हाय स्पीड कॅमेरा असतात, त्या हाय स्पीड कॅमेरा आपल्याला फक्त अशी राऊंड बॉडी दिसते. ती जी राऊंड पूर्णपणे सर्क्युलर बॉडी आहे ती ॲल्युमिनियमची आहे. ती का ॲल्युमिनियमची आहे? कारण ह्याला गंज लागत नाही, त्याची रिसायकलेबिलिटी चांगली आहे. त्याला मॉड्युलर पद्धतीने जेव्हाही तुम्हाला कॅमेरे वगैरे काढायचे असतील, सहज पद्धतीने त्याला खोलता येईल, परत बंद करता येईल. त्याचबरोबर आपण जर क्रॅश बॅरियर, जे हायवेला आपण
पॅरापीट असतं ते सुद्धा ॲल्युमिनियमचं वापरलं जाऊ शकतं. असे अनेक नवीन क्षेत्र पण येऊ शकतात. मरीनमध्ये बराचसा उपयोग होऊ शकतो, कारण त्याला बऱ्याचशा वेळा खाऱ्या पाण्याबरोबर संपर्कात यावं लागतं, त्यामुळे त्याला गंज लागू शकतो. अच्छा सर, तुमच्याशी अशीच आपण बातचीत चालू ठेवूया, पण तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण बातचीत करतोय प्रसिद्ध उद्योजक भरत गीतेजी यांच्याशी. सर, मगाशी तुम्ही ॲल्युमिनियम विषयी आम्हाला सांगत होतात आणि पूर्वीपासून कच्चा माल मला वाटतं भारतामध्ये बनत होताच, पण तुमचीच अशी पहिली कंपनी आहे की ज्याने पक्का माल बनवायला सुरुवात केली, त्याच्याविषयी काय? भारत देश हा जगामध्ये बॉक्साईट, ज्याचं जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, खाणी आहेत, त्यामध्ये 5व्या क्रमांकाला येतो. अच्छा. त्यामुळे हा कच्चा माल ॲल्युमिनियम बनवण्याची प्रक्रिया खूप वर्षांपासून, खूप दशकांपासून सुरू आहे. वेदांता आहे, हिंदाल्को आहे. वेदांता तर पूर्वी बाल्को होतं, भारत ॲल्युमिनियम. सो ती म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, भारत सरकारचीच एक उपयोजना होती किंवा त्यांचीच एक संस्था होती. तर हा कच्चा माल पहिल्यापासून बनायचा. पक्का माल डायकास्टिंगमध्ये, बाकी एक्सट्रुजनमध्ये किंवा ज्या आपल्या घराच्या खिडक्या असतात त्याच्या त्या पट्ट्या बनवण्यामध्ये ही सुरूच आहे. आपण फक्त ॲल्युमिनियम सँड कास्टिंगमध्ये पहिल्यांदा काही गोष्टी करायला लागलो. त्याच्यामध्ये काही मला उदाहरणं पण सांगता येतील. जसं की सारथ टँक हा डिफेन्सचा टँक आहे, हा रणगाडा आहे. हा आपल्या जखमी सैन्यांना घेऊन येतो बॉर्डरवरनं, 6 सैन्यांना घेऊन येऊ शकतो. तर हा टँक हा रशियाची तंत्रज्ञान होतं, TOT. तर रशियावरनं 40 वर्षानंतर, 30 वर्षानंतर, ठराविक मर्यादेनंतर, म्हणजे एक कालमर्यादेनंतर आपण तो आपल्या देशात बनवू शकतो. मग ह्याची सगळी पार्ट भारतामध्ये बनायला लागली. फक्त एकच राहिला, तो ॲल्युमिनियमचा इंजिन ब्लॉक. हा खूप जटिल आणि अवघड पार्ट होता. 2020 कोविडच्या दरम्यान आमची टीम 6 महिने सलग काम करून त्याचं इंजिनिअरिंग, सिम्युलेशन, म्हणजे सुरुवातीच्या डिझाईनपासनं फायनल प्रोडक्ट 6 महिन्यामध्ये बनवला. आणि मागचे 3 ते 4 वर्ष आपण हा इंजिन ब्लॉक हा भारतीय सैन्य दलामध्ये देतोय. आणि आपण आता हा सारथ टँक पूर्णपणे भारतामध्ये आत्मनिर्भर बनवला. त्याचबरोबर आणखी एक उदाहरण मला सांगता येईल, ते म्हणजे रेल्वेचं. अमृत भारत ही जी वॅप 5चं जे इंजिन आहे, त्यातले 4 गिअर बॉक्स लागतात, ते ॲल्युमिनियमचे आहेत. ते पण खूप अवघड आणि असे खूप हेवी आहेत, जड आहेत. ते जर्मनीवरनं यायचे. तर ते जे काही गिअर केस आहेत ते आपण पहिल्यांदा भारतात 2022-23 मध्ये बनवले. आणि 2024 मध्ये माननीय पंतप्रधानांनी ही अमृत भारत जी ट्रेन अयोध्येमध्ये आली होती, तिला हिरवा झेंडा दाखवला होता. त्या ट्रेनमध्ये संयोगाने पहिल्यांदा भारतात बनवलेली जी 4 गिअर केस त्या इंजिनमध्ये लागलेली होती. सो असा एक आनंद वाटतो की आपण जो विचार केला होता, जो तुमचा पूर्वीचा प्रश्न होता, तुम्ही भारतात का आलात, स्थिरावला होतात, आज नक्कीच आनंद होतो. मध्यंतरी अडचणी आल्या, संकट आले, बॅग भरायची तयारी होती, G&B मेटल कास्टिंग बंद करून परत जर्मनीला जावं लागतं की काय, पण आज हे सर्व इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं काम करतो, त्यामध्ये आनंद वाटतो. थोडक्यात तुम्हाला असं सांगायचं आहे का की पूर्वी जे आपण आयात करत होतो गोष्टी, त्या आता बऱ्यापैकी बंद झाल्यात? हो, बऱ्यापैकी बंद झाल्यात. किंबहुना आपण बाहेर पण त्या पाठवायला लागलो. आता जर आपण रशियाचा माल इथे बनवायला लागलो, तर रशिया हा देशामध्ये सुद्धा हे डिफेन्स टँक बनतो, हा रणगाडा बनतो. ते पण आपल्याला मागू शकतात की तुम्हाला हे बनवता येईल का. जर्मनी आपल्याकडनं बरंचसं माल घेते. आपण अनेक देशांमध्ये, अमेरिका असेल, जर्मनी, स्वीडन, जपान, त्याचबरोबर चायनामध्ये पण माल सप्लाय करतो. युरोपियन खंडामध्ये बऱ्याचशा ठिकाणी, अमेरिकेमध्ये, मिडल ईस्टमध्ये अबुधाबी, दुबई, इथे आपली जे क्रॅश बॅरियर मी जे म्हटलं, भारतामध्ये आणखी बनली नाही, पण ही क्रॅश बॅरियर मिडल ईस्टमध्ये ॲल्युमिनियमची लावलेली आहे, ती आपण बनवलेली आहे. आणि बाकीच्या ठिकाणी कुठल्या प्रॉडक्टसाठी? बाकीच्या ठिकाणी ऊर्जा ह्या क्षेत्रामध्ये बरंचसं सप्लाय करतो आपण. त्यामध्ये ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन, जेव्हा इलेक्ट्रिसिटी बनवून आपण जेव्हा शहरापाशी आणतो, त्याला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी जे काही सामुग्री लागतात त्या ॲल्युमिनियमच्या असतात. त्याचबरोबर काही रेल्वेचे प्रोडक्ट आपण हे करतो. मेडिकलमध्ये पण काम सुरू आहे आपलं आता.
म्हणजे ज्या काही MRI मशीन असतील, CT स्कॅन असेल, याचे काही पार्ट आपण बनवतो. आणि या अंतर्गत थोडंसं मेक इन इंडियाबद्दल जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून की तुमचा सक्रिय सहभाग होता यामध्ये, तर त्याविषयी काय सांगाल? मेक इन इंडिया हे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न आणि एक फार जास्त एक ॲम्बिशियस संकल्पना होती आणि त्यामध्ये मी फार प्रभावित झालो होतो. मला असं वाटलं की हे मेक इन इंडिया काय आहे, मेड इन इंडिया का नाही आहे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आपण आणखी मेकिंगमध्ये आहोत आणि भारतात बनवूया, भारतासाठी आणि नंतर जगासाठी बनवूया. म्हणजे मेक इन इंडिया पण मेड फॉर वर्ल्ड, ही त्यांची जी संकल्पना होती. त्यामध्ये आपली जी ही तवराल इंडिया कंपनी आहे, 2016 मधला आपला पहिला करार होता. तो आपण मेक इन इंडियाचा एक पहिला मोठा कार्यक्रम झाला होता BKC ग्राउंड मुंबई इथे. तिथे आपण महाराष्ट्र शासनाबरोबर करार केला होता की आपण 150 कोटी इन्व्हेस्ट करू ह्या तवराल इंडियाच्या माध्यमातून आणि 200 रोजगार उपलब्धी असेल. आज मला सांगायला आनंद होतो की आज ती इन्व्हेस्टमेंट 300च्या वर गेली आणि 800 लोक आपल्याकडे आज इथे काम करत आहेत. म्हणजे त्यामुळे आपण याला म्हणतो की एक मेक इन इंडियाचा तवराल इंडिया हा एक वन ऑफ द उपक्रम आहे जो यशस्वी झाला आणि यशस्वी पद्धतीने मेक इन इंडियामध्ये ही कंपनी पुढे आली. त्याचबरोबर पुढे मी जसं आपल्याला पूर्वी सांगितलं, अनेक क्षेत्रांमध्ये रेल्वे असेल, मेडिकल असेल, रोबोटिक, मरीन या क्षेत्रामध्ये भारतामध्ये जी उपकरणं पूर्वी बाहेरून येत होती ती आपण पहिल्यांदा इथे बनवायला लागलो, म्हणून इम्पोर्ट सबस्टिट्यूट मिळालं, म्हणजे आयात बंद झाली. त्यामुळे तो पण उपक्रम मेक इन इंडियाच्या अंडर झाला. आणि त्याचबरोबर आता पुढे जाऊन डावोसमध्ये 2025 जानेवारीमध्ये आपण 500 कोटी म्हणजे ह्या तवराल इंडियाचं विस्तारण आपण करतोय आणि ते पण ग्रामीण भागात करतोय. कारण ग्रामीण भागाकडे जायचं, ग्रामीण भागाची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल, हा माझा नक्कीच पक्का विचार आहे. त्यामुळे 500 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि 1200 रोजगार उपलब्धी अशी आपण हमी डावोसमध्ये स्वित्झर्लंडमध्ये जो करार झाला महाराष्ट्र शासनाबरोबर, तिथे आपण ही हमी दिलेली आहे. त्यामुळे मेक इन इंडिया हा उपक्रम जो आहे तो पूर्णपणे प्रभावित करत गेला. मला त्यामुळे ग्राहक पण मिळत गेली. मग ते खाजगी असतील, शासकीय असतील, म्हणजे सरकारी संस्था असतील, जसं डिफेन्सच्या ऑर्गनायझेशन असतील. मेक इन इंडियानी त्यांना कंपल्शन केलं की तुम्हाला जर खाजगी असा की सरकारी संस्था असा, तुम्हाला 60% माल भारतातला घ्यावा लागेल. त्यामुळे आपल्याला फायदा झाला त्याचा. त्यामुळे मेक इन इंडियाबद्दल मी नेहमीच बोलत असतो आणि हा उपक्रम नक्कीच आपल्या सर्वांसाठी चांगला राहिला असं मला वाटतं. उद्योग म्हटला की तिथे वेस्टेज येतं, कचरा व्यवस्थापन करावं लागतं, किंवा आता कचरा असतो किंवा अनेक प्रकारचे कचरे असतात आणि त्याचं व्यवस्थापन करणंही तितकंच महत्त्वाचं असतं की कारण आजकाल आपण सगळीकडे बघतोय की पर्यावरणपूरक गोष्टींचा आपण जास्त वापर करतो. तर याविषयी तुमच्या उद्योगाविषयी काय सांगाल? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि जर्मनीमध्ये राहिलेला असल्यामुळे आणि युरोपियन खंडामध्ये कार्बन उत्सर्जन ही जी कन्सेप्ट आहे आणि ग्रीन एन्व्हायरमेंट आपण त्याला शाश्वत वातावरण म्हणतो, हे जे आहे याबद्दल मी जेव्हा जर्मनीला 2000 मध्ये होतो त्यावेळीच चर्चा व्हायच्या. आज 2020-2015च्या पुढे कार्बन इमिशनवर खूप काम सुरू झालं, ग्रीन एनर्जीबद्दल काम सुरू झालं, म्हणजे सोलार असेल, विंड पॉवर असेल. आमच्या कंपनीमध्ये सुरुवातसुद्धा मी जी आहे ती ग्रीन प्रॅक्टिसेसमधनंच केलेली आहे. म्हणजे उत्पादनाचं क्षेत्र शॉप फ्लोअर असू दे किंवा ऑफिस बिल्डिंगपर्यंत ग्रीन प्रॅक्टिसेस बसवलेल्या आहेत. नॅचरल लाईट आलेली पाहिजे, इलेक्ट्रिसिटीचा कमी वापर झाला पाहिजे. माझ्या उत्पादन क्षेत्रामध्ये जो पहिला उपकरण जे किंवा इन्स्ट्रुमेंट जे मी बसवलं ते होतं डस्ट एक्स्ट्रॅक्शन सिस्टीम. म्हणजे आम्ही सँड कास्टिंगमध्ये असल्यामुळे सँड उडते आणि ते डस्ट इकडे तिकडे जाते, तर त्याला व्यवस्थित त्याचं नियोजन लावण्यासाठी आणि भारताच्या MPCBच्या रूलप्रमाणे जी काही त्यांची क्षमता पाहिजे त्यापेक्षा एक काकण पुढच्या पद्धतीची जर्मन इक्विपमेंट लावली. त्याचबरोबर सँड कास्टिंगमध्ये असल्यामुळे सँड रिसायकलिंग करतो. माझी 1% सँड बाहेर जात नाही, ती पूर्णपणे मेकॅनिकल किंवा थर्मल पद्धतीने रिकवर केली जाते आणि रियूज केली जाते. आता वेस्टेज होत नाही असं नाही, वेस्टेज नक्कीच थोडंफार तर होतं. ती म्हणजे
अशी बारीक काजळी तयार होते हां. आणि ती काजळी मात्र मला डंप करावी लागते. अच्छा. तर MEPL महाराष्ट्र शासनाचं जे वातावरणाचं जे काही डिपार्टमेंट आहे MPCBचं, त्यांच्या पूर्णपणे नियमाप्रमाणे आपण त्याचं डिस्पोजल करतो त्यांच्याकडे. त्यानंतर त्यावर ते प्रक्रिया करून त्यामधनं जे काही आपल्या पर्यावरणासाठी घातक घटक आहेत ते काढून टाकतात आणि त्यानंतर त्याला डंप केलं जातं. सर, तुमच्याशी अशीच बातचीत चालू ठेवूया, पण तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही मगाचपासून मला सांगता की जर्मनीचा अनुभव तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरला, जो तुमच्या उद्योगामध्ये तुम्ही त्याचा फायदा करून घेतलात. त्याचबरोबर तुम्ही इतकं उच्च शिक्षण घेतलेलं आहे, तर त्याचा आपल्या इथल्या भारतातल्या विद्यार्थ्यांना काय फायदा होतोय? RWTH आखन हे जगप्रसिद्ध आणि युरोपियन खंडामध्ये टेक्नॉलॉजीसाठी खूप प्रसिद्ध असं विद्यापीठ आहे, जिथे मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन उच्च शिक्षण करू शकतो जर्मनीमध्ये. या संस्थेचं आपल्या भारताबरोबर काही ना काहीतरी देवाणघेवाण असावी यासाठी मी प्रयत्नशील राहिलो. नक्कीच वेळ लागतो, जर्मन पद्धतीने गोष्टी लगेच होत नाहीत, काही वर्ष लागले. पण मला सांगायला आनंद होईल की आज ज्या संस्थेमध्ये मी भारतात शिकलो, जे आमचं उच्च शिक्षणाचं किंवा तंत्र शिक्षणाचं विद्येचं माहेर म्हणतो अशा COEP शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जे नुकतंच आता विद्यापीठ पण झालं, या विद्यापीठाबरोबर RWTHचे अनेक देवाणघेवाणचे प्रोग्राम मी करू शकलो. त्याचा एक 3 वर्षाचा करार पण आपण केलेला आहे मेटलर्जी डिपार्टमेंट बरोबर. त्यामध्ये विद्यार्थ्यांची स्टुडंट एक्सचेंज असेल किंवा प्रोफेसरला काही तिकडे प्रश्न विचारायचे असतील, आपले काही प्रोफेसर जे आहेत त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना काही लेक्चर्स घेतलेले आहेत. अशी देवाणघेवाण करण्याचा मी प्रयत्न केला. नक्कीच आपल्या सोसायटीसाठी, आपल्या समाजासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची माझी नेहमीच धडपड असते. त्याचमुळे COEPमध्ये जिथे मी शिकलो तिथेच ॲल्युमनाय असोसिएशनचा निवडून आलेला अध्यक्ष झालो. आता जवळपास 4 वर्ष झालं काम करतोय. परत एकदा दुसऱ्यांदा निवडून आलो. त्या माध्यमातून पण अनेक वेगवेगळी उपक्रम आम्ही घेत असतो. माझे विद्यार्थी परत आपल्या संस्थेवर यावेत यासाठी त्यांना एक अभिमान पुरस्कार देतो. जे सध्याचे विद्यार्थी आहेत त्यांना गोल्ड मेडलिस्टला एक पुरस्कार दिला जातो, त्यांना गोल्ड मेडल दिलं जातं. असे अनेक उपक्रम आपण त्या माध्यमातून करतो आणि विदेशी टायअप जेवढे वाढवता येतील, विदेशी तंत्रज्ञान, विदेशी अकॅडमिक जे काही करिक्युलम आहे ते त्याचा अभ्यास करून आपल्याकडे त्याला कसा इम्प्लिमेंट करता येईल याच्यावर आमचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याचबरोबर हे COEPमध्ये काम करत असताना राज्यपाल नियुक्त म्हणून माननीय राज्यपाल महाराष्ट्राचे त्यांनी मला नियुक्त सदस्य म्हणून नियामक मंडळावर पण COEPच्या घेतलेलं आहे. मला वाटतं CSR ह्या अंतर्गत सुद्धा तुमचे अनेक उपक्रम चालू आहेत, त्याबद्दलही थोडंसं जाणून घ्यायचं आहे. शिक्षण ही सर्वात महत्त्वाची ताकद आहे असं मी मानतो आणि नक्कीच आपल्या अनेक महापुरुषांनीही त्याबद्दल बोललेले आहेत की शिक्षणामुळे तुमच्या ज्या क्षितिज आहे, तुमच्या जे काही हॉरिझॉन आहे त्याच्या कक्षा ज्या आहेत त्या अनेक वाढत जातात. तुम्हाला जेवढं सखोल ज्ञान येईल तेवढं तुमचं प्रगती होते. त्यामुळे शिक्षणावर माझा CSRचा भर असतो. मग काही COEPच्या माध्यमातून काही गोष्टी करतो. ग्रामीण भागामध्ये शाळेमध्ये डिजिटलायझेशन यावर काम करणं सुरू आहे. फक्त मोठ्या शहरातच नाही तर आपण ग्रामीण भागामध्ये पण शिक्षणामध्ये याचा प्रसार झाला पाहिजे. आत्ताचं जे फ्युचर रेडी म्हणतो, म्हणजे भविष्यासाठी जर आपल्याला तयार व्हायचं असेल तर AI असेल, मशीन लर्निंग असेल, हे फक्त आता एक घोषवाक्य न राहता ही आजची परिस्थिती झाली, आजची वास्तविकता झालेली आहे. आणि COEPच्या माध्यमातून जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधनं विद्यार्थी येतात, कारण COEPमध्ये जो विद्यार्थी येतो तो पूर्ण हुशार असतो पण त्याची आर्थिक परिस्थिती हे क्वालिफिकेशन नसतं. तर अशा काही विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्युशन फी, त्यांच्या हॉस्टेल फी भरण्यासाठी आपण ॲल्युमनाय असोसिएशनच्या माध्यमाने मदत करतो.
आमच्या कंपनीमधनं पण काय जे जमेल ते शिक्षण क्षेत्रामध्ये आपण CSRच्या थ्रू मदत करत असतो. सर, या शिक्षणाबरोबरच अनेक आपले होतकरू तरुण आहेत की जे नवउद्योजक बनू इच्छित आहेत, त्यांना स्टार्टअप सुरू करायचा आहे, पण योग्य असं मार्गदर्शन मिळत नाही आहे किंवा योग्य दिशा सापडत नाही आहे किंवा काय करायला पाहिजे, यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? स्टार्टअप इंडिया हे पण एक इनिशिएटिव्ह भारत सरकारने घेतलेलं आहे. त्या अंतर्गत अनेक उपयोजना काढलेल्या आहेत. पण तुम्ही जसं म्हटलं तसं विद्यार्थ्यांना ते कळत नाही की कसं त्याचा उपयोग करायचा. पण माझं विद्यार्थ्यांना एक म्हणणं आहे की तुम्ही नुकतीच इंजिनिअरिंग झाली आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे म्हणून स्टार्टअपमध्ये पडू नका. काही वर्षाचा अनुभव घ्या. विदेशामध्ये शिक्षण घेता आलं तर विदेशात घ्या. भारतात सुद्धा अनेक नावाजलेल्या संस्था आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन करा. त्याचबरोबर एक कमीत कमी 5 ते 6 वर्षाचा अनुभव घ्या. आपल्याला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये उद्योग करा आणि त्यासाठी आपलं एक स्टार्टअपचं नक्कीच तुम्ही निवड करा. स्टार्टअप हा फक्त आणि फक्त सॉफ्टवेअर किंवा कॉम्प्युटरवर बसलेल्या उपयोजना काढण्यासाठी नसून माझ्यासारखा स्टार्टअपसुद्धा आज 1000 कोटीची कंपनी झाला. उत्पादनामध्ये सुद्धा स्टार्टअप काढा. आता राहिला प्रश्न की उत्पादन म्हटलं की बरेचसं भांडवल लागतं, कॅपेक्स खूप लागतं, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. ती येईल तुमच्याकडे. तुम्ही आधी उपयोजना तरी चांगल्या बनवा. उत्पादन क्षेत्रामध्ये भारतामध्ये जे काही प्रोडक्ट बनत नाहीत, आता ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग असेल, ज्याच्याबद्दल खूप बोललं जातं, त्यावर काम करा. भविष्याची जी क्षेत्र आहेत ना, ती आत्तापासून शिका. त्याच्यासाठी इथे शिक्षण किंवा अनुभव मिळत नाही तर विदेशात जाण्याचा प्रयत्न करा आणि तो अनुभव घेऊन स्टार्टअपमध्ये घुसा. तुमच्या या सगळ्या कार्याचा गौरव म्हणून अनेक पुरस्कार तुमच्या खाती जमा आहेत आणि त्यातलाच महत्त्वाचा म्हणजे डिफेन्स चॅम्पियन हा पुरस्कारही तुम्हाला मिळालेला आहे. तर आता या सगळ्याकडे बघताना कसं वाटतं, हे सगळे मानाचे पुरस्कार तुम्हाला मिळालेत? सांगायला आनंद वाटेल की पुरस्कार ही आपल्या कामाची पावती असते आणि त्याचबरोबर आपल्याला एक जिम्मेदारी देऊन जाते. आणखी मेहनत करायची आहे, आणखी आपल्या देशासाठी समाजासाठी काहीतरी काम करायचं आहे, आणखी काहीतरी असे प्रोडक्ट आणायची आहेत जी की भारतात बनत नाही आहेत. आपली त्याच्यावर दुसऱ्या देशांवर आपण अवलंबून राहत आहोत. अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ही अवॉर्ड भेटली. प्राईड ऑफ महाराष्ट्र असेल किंवा डिफेन्स चॅम्पियन आपण जसं म्हटलात माननीय रक्षामंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हा अवॉर्ड मिळाला. आपण जसं पूर्वीच्या सेगमेंटमध्ये बोललो की तो सारथ टँकमधला जो इंजिन ब्लॉक आपण डेव्हलप केला त्यासाठी त्याला डिफेन्स चॅम्पियन इम्पोर्ट सबस्टिट्यूशन बाय SIDM, सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग, या प्लॅटफॉर्मवर आपल्याला तो पुरस्कार मिळालेला आहे. नुकताच जर्मनीमध्ये बिझनेस आयकॉन ऑफ द इयर म्हणून एक पुरस्कार मला दिला गेला. जर्मनीमध्ये जिथे मी शिकलो त्या फ्रँकफर्ट शहरामध्ये, म्हणजे आखनमध्ये शिकलो. फ्रँकफर्ट एक 100-200 किलोमीटर असेल. त्या शहरामध्ये हा पुरस्कार भेटला तर नवचैतन्य देऊन जातो, एक प्रेरणा देऊन जातो. त्याचवेळी हा पुरस्कार माझ्यासाठी फक्त आहे का तर नाही. तो पुरस्कार आपल्या सर्व भारतीयांसाठी आहे, आपल्या सर्व युवकांसाठी आहे की त्यांना त्यातनं प्रेरणा मिळावी. आणि भरत जसा जर्मनी सोडून भारतात येऊन काहीतरी एक इम्पोर्ट सबस्टिट्यूटचं काम करू शकला, तेच जर्मनीतल्या धर्तीवर जी काही तिथे 500 जर्मन आणि भारतीय जमा झाली होती त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीचा पुरस्कार होता तो. वा वा वा. एक उद्योजक म्हणून पुढच्या 10-15 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याला किंवा देशाला तुम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठल्या स्थानावर पाहताय आणि एकूणच काय प्लस पॉइंट्स आपले आहेत किंवा कुठे आपण मागे पडतोय आणि कशात आपण काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी खूप जास्त सकारात्मक आहे की आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी जी आपण स्वप्न पाहतोय आपण तिकडे वळू शकतो. कारण आपण ऑलरेडी आत्ता नुकतंच 4 पुढे गेलेलो आहेत आणि जपानला मागे टाकलेलं आहे. आणि आपण 4थी इकॉनॉमी झालो, आर्थिक व्यवस्था, जी आपण 5वी होतो. जमेच्या बाजू भरपूर आहेत, त्याचबरोबर चॅलेंजेसही भरपूर आहेत. जमेची बाजू अशी आहे की आपल्याकडे जी पॉप्युलेशन आहे ही तरुण लोकसंख्या खूप जास्त आहे. आणि आपण जर पाहिलं की आपल्या वर जो जपान देश होता, नुकतंच आपण त्याला मागे टाकलेला आहे, त्याच्यामध्ये पण डिमिनिशिंग म्हणजे लोकसंख्या कमी होते. जर्मनीमध्ये लोकसंख्या कमी होते. या लोकांना पुढच्या काही काळामध्ये लोकांची फार कमतरता असणार आहे. त्याचवेळी आपण ते
लोकसंख्येमध्ये आपली ती जमेची बाजू आहे. अच्छा. चीन ह्या देशाने ती जमेची बाजू खूप सकारात्मक आणि उपयोग त्याचा चांगला करून घेतला. भारताला तितका मागच्या काही दशकांमध्ये करता नाही आला. मी म्हणून त्याला सकारात्मक पुढे पाहतो. या लोकसंख्येला पण योग्य ते शिक्षण महत्त्वाचं आहे. बरोबर. त्याला भविष्यासाठी तयार होण्यासाठी काय पुढचं चॅलेंजेस काय आहेत, कुठला सिलेबस महत्त्वाचा आहे, कुठलं तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. मग ते अप्रेंटिसशिप असू द्या का उच्च शिक्षण IITचं असू द्या, पण भविष्य कशामध्ये असणार आहे, रोबोटिक्समध्ये असणार आहे, AI मध्ये असणार आहे, मशीन लर्निंगमध्ये असणार आहे, तिथे त्याला शिक्षण योग्य देणं गरजेचं आहे. त्यासाठी स्किल फार महत्त्वाची, स्किल डेव्हलपमेंट हे क्षेत्र महत्त्वाचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर एक फार मोठं आव्हान आहे. आज आपण पुण्यामध्ये राहतो, त्यावेळी आपण पुण्याची परिस्थिती पाहतो आणि औद्योगिक क्षेत्रात तर आणखी अडचणी आहेत. चाकणमध्ये आम्ही 2-2, 3-3 तास घरी येऊ शकत नाही. तर रस्ते असतील, विमानतळं असतील आणि त्याचबरोबर रेल्वे असेल, कारण आणि सागरी मार्गाचा सुद्धा भारत तसं बघायला गेलं तर भारताचा अर्धा भाग खालचा निमुळता पूर्ण समुद्राला लागलेला आहे, अरबी समुद्र आणि इंडियन ओशनला. तर तिथे आपण सागरी मार्गाने सुद्धा ट्रान्सपोर्टेशन, रेल्वेने ट्रान्सपोर्टेशन मालाचं कसं करू शकतो, हे पूर्णपणे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत त्या चांगल्या मजबूत झाल्या पाहिजेत. सर, अशीच आपण बातचीत चालू ठेवूया, पण तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये घेऊया क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्रीमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सर, आता टॉरल इंडियाच्या भविष्यातल्या योजना काय आहेत? टॉरल इंडियाचा पुढचा प्रवास किंवा पुढचा टप्पा काय आहे, याबद्दल काय सांगाल? आता आपण सुपा अहिल्यानगर इथे 12 लाख स्क्वेअर फीट एवढ्या मोठ्या जागेमध्ये टॉरल इंडियाचा पुढचा टप्पा विस्तारित करत आहोत. तिथे आपण शाश्वत पद्धतीने, ज्याला सस्टेनेबल एन्व्हायरमेंट म्हणतो, त्या पद्धतीने आपण आणखी काही उपयोजना काढलेल्या आहेत की ज्यांनी पर्यावरणाला कमी घातक प्रोसेसमधनं आपण कास्टिंग कशा बनवू. त्याचबरोबर आणखी काही संशोधनं सुरू आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला नवीन प्रोसेसेस युरोपियन खंडातनं कशा आणता येतील. इथला हा जो उपक्रम आहे हा जवळपास 4 पटीने मोठा आहे सध्याच्या चाकणच्या प्लांटपेक्षा. आणि इथे जवळपास 1200 लोक काम करतील किंवा किंबहुना 2000 पर्यंत तिथे जाऊ शकतील. आणि माझं स्वप्न हे आहे की ॲल्युमिनियम सँड कास्टिंग जसं भारतात पूर्वी बनत नव्हतं, तर आपण भारतात पहिल्यांदा बनवून भारतासाठी द्यायला लागलो. आज 20-25% आपण विदेशात पण देतो. पण भविष्यामध्ये सुपा या प्लांटमधनं विदेशामधली जी काही गरज आहे ॲल्युमिनियम सँड कास्टिंगची, ती भारतातनं जावी आणि भारताला एक ॲल्युमिनियम हब बनवावा. वा वा वा, क्या बात आहे. तुमच्या या खरंच योजनांसाठी तर आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर, असे खूप क्षण असतील की जिथे तुम्हाला निराश वाटलं असेल किंवा थोडं दुःख झालं असेल किंवा प्रेरणादायी कुठल्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील, तेव्हा असे खूप क्षण आयुष्यात आलेले असतील, तर त्याविषयी काय सांगाल? निराशा किंवा प्रवासामध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतच असतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी मी नेहमी माझ्या आईवडिलांकडे बघतो, माझ्या लहानपणीच्या प्रवासाकडे बघतो. एवढ्या खडतर परिस्थितीमधनं आपण इथपर्यंत आलो, तर हे जी आव्हाने फार छोटी वाटतात मला. आणि आव्हानं येतच असतात, थोडासा वेळ द्यावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो आणि आपल्याला त्यातनं कसं बाहेर पडता येईल. मी नेहमीच ऑप्शन 1, 2, 3 ठेवत असतो. यामधनं बाहेर पडायचं असेल तर कसं पडायचं. त्यामुळे आव्हानं नक्कीच येतात आणि थोडं स्वतःला सुद्धा मेडिटेशन, योगा या माध्यमातून पण काही गोष्टी आपल्याला मदत करतात. कारण क्षणिक गोष्टी असतात आव्हानं, त्याला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने हाताळली पाहिजेत. आता उद्योगधंद्यामध्ये जेव्हा आम्ही काम करतो, चाकणसारख्या परिसरामध्ये अनेक असंख्य अडचणी असतात आणि असंख्य लोक भेटायला येत असतात. कुणाला काय पाहिजे असतं, कुणाला काय पाहिजे नसतं. तर त्यामध्ये नक्कीच शांततेत काम केलं पाहिजे. आणि तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबाचाही नक्कीच मोठा सहभाग आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? माझी पत्नी ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. माझी 2 मुलं, ईशान तर जर्मनीमध्ये झाला आणि शान्वी भारतामध्ये पुण्यामध्ये जन्मली. ती प्राचीसुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर असली तरीसुद्धा तिला मेटलर्जिस्ट अर्ध केलं, कारण ती पण उद्योगामध्ये आमच्याबरोबर संचालक म्हणून काम करते.
आणि आईवडिलांकडनं बऱ्याचशा प्रेरणा मिळतात. वडिलांनी ज्या पद्धतीने आम्हाला शिक्षणामध्ये घडवलं, एक छोटंसं गाव, तिथे 1-2 एकर शेती, हा पासनं आज त्यांनी शहरामध्ये येऊन एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून आज ते रिटायर झाले. हा सर्व प्रवास जो आहे, त्यांची जिद्द, चिकाटी, काम करण्याची पद्धत, आणि शिक्षण नसताना सुद्धा इंजिनिअरिंगच्या ड्रॉइंग ते वाचायला लागले. जेव्हा की 4थी शिकले होते पण इंग्रजीमधल्या ड्रॉइंग त्यांना कळायला लागल्या होत्या. तर शिक्षणच हे फक्त नाही, पण त्याचबरोबर तुमचं जर जिद्द, चिकाटी आणि ध्यास असेल तर तुम्ही काहीही जिंकू शकता. सर, याबरोबरच तुमच्याकडून खूप प्रेरणादायी विचार तर आम्ही ऐकतोच आहेत, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या या तरुण वर्गाला तुम्ही काय मार्गदर्शन कराल? सर्व युवा पिढीला हेच सांगेल की अपयशाची भीती बाळगू नका. आव्हानं जे येतील त्याला एक संधी म्हणून त्याचा वापर करा. त्याचबरोबर योग्य शिक्षण घ्या. मी म्हणेल की उच्च शिक्षण किंवा इंजिनिअरिंग किंवा एक कुठलंही शिक्षण तुम्ही घेता, मग त्यामध्ये अप्रेंटिसशिप असेल किंवा साधं तुम्ही ITI करत असाल, जेही करताय ते परफेक्ट पद्धतीने करा. त्याच्याबरोबर त्याचा अभ्यास करा की तुम्हाला पुढे संधी कुठल्या शहरामध्ये मिळणार आहे, कुठल्या देशात मिळणार आहे. आणि आज जे जग बदलत चाललेलं आहे, आज जे सगळं टेक्नॉलॉजी बदलत चाललेलं आहे, त्याच्यावर आपण लक्ष ठेवून त्याप्रमाणे आपला अभ्यास केला पाहिजे. यश हे तर फायनल आपलं सर्वांचं डेस्टिनेशन किंवा आपलं सर्वांचं सर्वात शेवटची ती पायरी असते. त्या दरम्यान अनेक अपयश येत असतात, अनेक आव्हानं येत असतात. त्याला न घाबरून जाता आपण प्रत्येक दिवशी पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं मी सांगू इच्छितो. तुमच्या जीवनातला असा कोणता क्षण आहे की जो तुम्हाला आजही प्रेरणा देतो? मी म्हणेल असे अनेक क्षण आहेत, कारण माझं सर्व बालपणच प्रेरणादायी आहे. जेव्हा मी पाहतो की अशा मुबलक सुविधा होत्या आमच्या घरामध्ये, म्हणजे साधं घर, वर पत्रे, त्याच्यामध्ये तो वर टाकलेला कडबा, त्या कडब्यावर बसून मी अभ्यास करायचो. हे जेव्हा व्हिज्युअलाइज करतो, शाळेत जेव्हा साधी शाळा होती पण शिक्षक खूप प्रेरणादायी होते, त्यांच्याकडे जेव्हा पाहतो तेव्हा एक वेगळी प्रेरणा मिळते. माझा जेव्हा तो इंजिनिअरिंगचा प्रवास बघतो, COEPमध्ये ग्रामीण भागातला, मराठवाड्यातला एक वेगळा टोनिंगचा मुलगा, ह्याचं कधी काही ते होऊ शकेल की नाही, असं जेव्हा तो प्रवास 4 वर्षाचा मला आठवतो, तो नेहमी प्रेरणा देतो. प्रत्येक मागच्या भूतकाळातली जी छोट्या छोट्या घटना आहेत त्या मला प्रेरणा देतात. तुमच्या या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला स्वतःसाठी असा वेळ मिळतो का? तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता का? 12, 14, 16 तास काम करावं लागतं. उद्योगामध्ये एवढी लोक आपल्याबरोबर अवलंबून असतात, त्यासाठी नवीन नवीन उपाययोजना करायच्या असतात. पण वेळ स्वतःसाठी काढणंही गरजेचं आहे. मी म्हणेल की माझ्या मुलीबरोबर थोडंसं खेळणं किंवा एक आपण शेतकरी कुटुंबातनं आल्यामुळे भाजीपाला वाढवणं किंवा भाजीपाला लावणं, याच्यामध्ये आनंद मिळतो. घरी आईकडे, वडील तर आता राहिले नाहीत, आईकडे कधीतरी जाणं 2-3 महिन्याला परळीला, यामधनं सुद्धा एक मी म्हणेल की आपलं एक थोडंसं मोटिवेशन पण मिळतं, प्रेरणा मिळते. त्याचबरोबर स्वतःला अपडेट पण ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे उद्योग ऑफिसमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे बिझनेसशी रिलेटेड, पण आज जग कुणीकडे चाललंय, नवीन तंत्रज्ञान काय येतं, यासाठी आपल्या जर्मनीतल्या विद्यापीठाशी किंवा COEPशी नेहमी संलग्न राहून काही नवीन घडामोडी काय सुरू आहेत, विद्यापीठांनी, जर्मनीच्या विद्यापीठांनी 1-2 वेळा PhD पण ऑफर केली, असं काहीतरी करण्याचा पुढे प्रयत्न करतो. स्वतःला नेहमीच आयुष्यभर विद्यार्थी म्हणून मानतो. प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी शिकण्याचा आहे, असा मी विचार करणार आहे. तुमचे खरंच हे विचार ऐकून नक्कीच आमच्या या सगळ्या प्रेक्षकांना आणि खास करून नवउद्योजकांना प्रेरणा मिळाली असेलच. खरोखरच आपण म्हटलात तसं चिकाटी, जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर त्याच्या यशाला आकाशही ठेंगणं हे तुम्ही तुमच्या कार्यातून सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि तोच अनुभव आज आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.